बीडच्या वरप गावात तुमची मुलगी मला द्या म्हणत गावगुंडांनी एका शिक्षकाला मारहाण केली आहे। मारहाणीत जखमी झालेल्या शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूचा संशयास्पद मृत्यू झालाय। मात्र नशेखोराच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आखाड्यांचे महंत आक्रमक झालेत। या संदर्भात आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही सादर केलेत। या घटनेनंतर त्र्यंबकेश्वरमधील दारू दुकाने बंद करण्याची मागणी इथल्या महंतांनी केली। जळगावमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 2 बालकांचा मृत्यू झालाय। दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप बालकांच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली। एका रात्रीत सोन्याच्या दरात 2,000हून अधिकची वाढ झाली आहे। जीएसटी सह सोन्याचे दर पोहोचलेत 1,02,000वर। तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला ईडीचं समन्स आलंय। येत्या 28 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू यांच्याकडे त्यांच्या बँक खात्यांची माहिती आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेस नेते हुसेन दलवाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वादग्रस्त दर्गा पाहण्यासाठी जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। दरम्यान दर्गा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोल्हापूरच्या रेंदाळ गावात पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलंय। रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसांपासून फक्त एकदाच पाणी पुरवठा होतोय। पाणी पुरवठा सुरळीत करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। सांगली जिल्हा परिषदेच्या विरोधात मिरज तालुक्यातील बेडग ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी कामकाजाचा निषेध नोंदवलाय। बीडमध्ये तहसील कार्यालय परिसरात असलेल्या टॉवरवर चढून नागरिकांनी 3 तास आंदोलन केलं। अचानक केलेल्या आंदोलनाने प्रशासनाची दमछाक झाली। जवळगाव येथील गायरान जमिनीत होणारा सौर ऊर्जा प्रकल्प इतर ठिकाणी हलवण्याची मागणी करण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये जमिनीच्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे। गुंडगिरी करणाऱ्या गँगकडून महिलेला मारहाण करण्यात आली। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। जालन्याच्या भोकरदनमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। विकास विठ्ठल मोरे असं मयत तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात जुन्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत स्फोट घडवून आणलाय। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले। कोल्हापुरात महामार्गावर धावत्या टेम्पोमधील सळ्या थेट कारमध्ये घुसल्यात। कारमधील चालक किरकोळ जखमी झालाय। मात्र सुदैवाने कार चालक बचावलाय। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। लहान भावानं मोठ्या भावाला दारू प्यायला पैसे न दिल्यानं त्यानं रागाच्या भरात भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालत भावावर हल्ला केलाय। येवल्यात एका धाब्यावर उभ्या असलेल्या आयशरने ट्रकच्या केबिनमध्ये चालकानं गळफास घेतलाय। त्याची ओळख अद्यापही पटली नाही। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय। अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांमध्ये मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। 2 आरोपींना अटक केलं असून 14,20,000च्या 15 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्यात। जळगावच्या भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। पोलिसांनी धाडस दाखवत 6 ते 7 जणांचे प्राण वाचवलेत। सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथे मिरासो इनामदार या जवानाचा अपघाती मृत्यू झालाय। 4 चाकी आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात जवानाचा मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली। पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांच्या मालकीच्या धाराशिव कारखान्याला 1 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6 सायबर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात।
जळगावमध्ये मराठा सेवा संघातर्फे जिजाऊ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जामनेरमध्ये रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथील सिद्धनाथाच्या आश्रमी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यात्रेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मळगंगा देवीच्या 3 दिवसीय यात्रेस प्रारंभ झालाय। यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री देवीची काठी आणि पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। जालना जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर गेले। पुढील 3 दिवस जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। हिंगोलीच्या वसमतमध्ये नगर परिषदेवर पाण्यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढलाय। नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। दरम्यान ग्रामीण भागात पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात येते। जालना जिल्ह्यात 64 पैकी 3 प्रकल्प कोरडे ठाक पडले असून 24 प्रकल्पांमध्ये मृत पाणी साठा शिल्लक आहे, तर इतर प्रकल्पात केवळ 19.37% उपयुक्त पाणी साठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे प्रकल्पातील पाणी घटल्याने गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्हा प्रशासनाकडून 26 गावे आणि 8 वाड्यांसाठी 50 टँकर सुरू करण्यात आलेत। मागील 6 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे। तापमानाच्या पाऱ्यानं 40शी ओलांडली। त्यामुळे माणसांसह आता प्राण्यांनाही उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात। म्हणूनच सिद्धार्थ उद्यानातील वाघोबांना आज आंघोळ घालण्यात आली। बुलढाण्याच्या देऊळगाव घुबे गावात 1 महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे। दरम्यान संतप्त महिलांनी रिकामे भांडे घेऊन ग्रामपंचायतवर मोर्चा काढलाय। पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय। अमरावती आणि बडनेरा शहरात 2 दिवसात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नेरपिंगळाई जवळ पाण्याची पाईपलाईन लीक झाल्यामुळे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। राज्याच्या अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान राज्यात पिण्याच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहता कामा नये। जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावावी असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। त्याचबरोबर कुठेही पाणी टंचाई निर्माण होत असेल तर जिल्हाधिकारी आणि सीईओ जबाबदार असतील असं देखील शिंदे म्हणाले। धुळ्याच्या कुसुंबा गावात नागपूर सुरत महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे। पालघरमध्ये 100 फूट खोल बोरवेलमध्ये मांजर पडल्याची घटना घडली आहे। 3 तासांच्या प्रयत्नानंतर मांजरीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। विक्रमगडमध्ये माकपने जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ मोर्चा काढलाय। तातडीने जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी मोर्चेकरांनी केली। जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। रायगडमधील 5 पोलीस स्थानकांना ISOA+ मानांकन देण्यात आलं। उत्तम कामगिरी केल्यानं हे मानांकन देण्यात आलंय। विविध निकषांवर आधारित हा पुरस्कार विविध पोलीस ठाण्यांना देण्यात आला आहे। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांविरोधातील हरकतींवर सुनावणीला सुरुवात झाली आहे। मिरजच्या प्रांताधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी पार पडत आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांचं म्हणणं मांडतात। सोलापूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। 50% ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे। पाटणच्या मल्हारपेठ बाजारपेठ परिसरात बनावट नोटांचा साठा सापडलाय। यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय, तर 40 ते 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। शहापूरमध्ये बडोदा बँकेचं प्रिंटिंग मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीने प्रिंटिंग मशीन सुरू करण्याची मागणी खातेदारांनी केली आहे। बीडमध्ये एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली।
बीडमध्ये जाऊन नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. तसंच दोषींवर योग्य कारवाई होईल असं आश्वासनही दिले. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तापी नदीच्या काठी लागवड करण्यात आलेल्या केळी पिकाचं नुकसान झालंय. तांदलवाडीतील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. उष्णतेमुळे केळीची खोडं मोडणं, पानं गळणं तर दुसरीकडे भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अमळनेर शहरातील झामी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारी 10 पक्की घरं आणि 16 दुकानं अशी 26 अतिक्रमणं पालिकेनं जेसीबीच्या साहाय्यानं पोलीस बंदोबस्तात हटवली. यावेळी मध्यमवर्गीयांवर कारवाई करत मुख्य बाजारपेठेतील दुकानांना सवलत दिल्यानं नागरिक संतापलेत. चिपळूण नगर परिषदेच्या वतीने ईव्ही चार्जर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही दिवसात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या संचाचं अनावरण होणार आहे. हिंगोलीच्या रेल्वे स्थानकात रेल्वेला आग लागल्यानंतर कशा प्रकारे तात्काळ आग आटोक्यात आणायची आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढायचं याची एक रंगीत तालीम प्रात्यक्षिकं करण्यात आली. बुलढाण्यातील नखगळती बाधित गावात केंद्राचं आरोग्य पथक 3 दिवस मुक्कामाला असणार आहे. मात्र केस गळतीचं निदान झालं मग नवीन संशोधन करून नखगळतीबाबत काय दिवे लावणार आहेत असा संतप्त सवाल तेथील गावकऱ्यांनी केलाय. जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौ गावात एक घर सोडून एक अशा पद्धतीनं अनेक ग्रामस्थांना किडनीचे विकार जडलेत. गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाण्यात दोष असल्यामुळेच किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.